आणि ज्यावेळी बादशाही संघ शेवटचा षटक हाताला येईल त्यावेळी तो गोलंदाज फक्त 3च चेंडू टाकेल, लक्षात घ्यायचं आहे, कारण तो शेवटचा षटक फक्त 3 चेंडूंचा असेल. माझ्या समेत जोडले आहेत माझे सहकारी समालोचक विनोद पाटील सर, वेलकम. डावाला सुरुवात होती या सलामीची जोडी अक्षय थेटे विथ अक्षय कोहली आणि पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो लॉंग च्या दिशेने. चौकाराने श्री गणेशा होते म्हणजे रेस संघाची. चेंडू यावेळेस ऑफस्टॉपवरती कमबॅक करत असताना गोलंदाज कल्पेश एक जबरदस्त बॅटल. खरं तर नांदगाव संघ थोडा उशिराने आला आहे आणि एक वाईल्ड कार्ड एंट्री आपण म्हणू शकतो, कारण काही कारणास्तव वाकण संघ या ठिकाणी येऊ शकला नाही, पण नांदकर संघ या ठिकाणी आलेला आहे आणि आता भातसे संघाविरुद्ध तो खेळतोय. या संधीचं सोनं करेल का? इनफिल्डच्या डोक्यावर मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. या पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा फास्ट लाग करतो. या चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला आहे डीप मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन फील करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय कोहली ज्याला पिच हिटिंग म्हणून संबोधला जातो नांदगाव संघासाठी, आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अक्षय थेटे 360 डिग्री मैदानाच्या चौफेर बाजूने तो फलंदाजी करू शकतो. अशा प्रकारची कलाकृती त्याच्याकडे आहे. आणि धावसंख्या आपण जर पाहिले पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना बिनबाद 6. चांगली सुरुवात आहे. अक्षय या संघातील अत्यंत अनुभवी खेळाडू, पण कल्पेश हे तितकाच मुरलेला. या संघाची ओळख खरं तर भातसे संघाची ओळख म्हणजेच कल्पेश जाधव. कल्पेशच्या नावावर देखील अनेक विक्रम आहेत. मला आठवत आहे 2017मध्ये त्याने लीगच्या माध्यमातून 105 धावांची खेळी साकारली होती. कल्पेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने फावलांचा वापर पुन्हा एकदा इनफिल्डला बीट करतो. चेंडू थोडा वेळ हवेत आहे. चेंडू अतिशय वेगाने मात्र सरसावतो डीप मध्ये मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. किमान आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजाने 3 धावा पूर्ण केल्या आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना पाहतोय आपण एकही गडी न गमावता संघाने जोडल्या आहेत 9 धावा. योगेश, आपण जर पाहिलं 2 चेंडू त्याने बीट केले. जे 2 चेंडू बीट केले जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर तो पुढे आला. त्याने त्याचं पदर आली ते दाखवलं. फुटवर्क आपण जर पाहिलं तर तो स्टेप आउट झाला, कारण जागेवरनं बऱ्याचदा चेंडू तुम्हाला मिडल करता येत नाही, त्यामुळे कधी कधी तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागतो आणि तेच केलं. आणि आता अक्षय कोहली यावेळेस हा चेंडू स्लोअर वन होता आणि पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, अँगल क्रिएट करतोय आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपन्न होतंय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 9. काय सांगशील योगेश, मागील 3 दिवसामध्ये तू सातत्याने समालोचन करतोय. पहिल्या दिवशी कुक्षे संघ जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना खूप चांगली कामगिरी केली कुक्षे संघाने, आणि त्यानंतर कुरुन संघाविरुद्ध खेळताना त्यांनी उपउपांत्य फेरीमध्ये कुरुन संघाला पराभूत केलं. जास्त वेळ घेऊ नका बादशाही संघ, कारण आज आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. आज कुठल्याही प्रकारचा टाइमपास अजिबात कुठल्याही संघाचा खपून घेतला जाणार नाही. आणि लक्षात असू द्या, कालही 6 धावांची पॅनल्टी लागली होती सरवली संघाला, आणि परवा मला वाटतं मीनाक्षी कांदळी संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली होती. त्यामुळे प्लीज स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका. नानकर संघाला ऑलरेडी इथे पॅनलाइज करण्यात आलेले आहे, त्यामुळे प्लीज. तर मित्र चांगली सुरुवात म्हणू शकेल विनोद पाटील सर, कारण गडी गमवला नाही हे प्लस पॉईंट आहे, कारण सकाळचं सत्र आहे. इथून मात्र 40-45 धावांपर्यंत जर पाहिलं नांदकर संघाने तर एक चांगली मॅच सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळू शकेल. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे ग्रामपंचायत भिनारचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विनोददादा हरड यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुपर ट्रॉफी 2021 मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शपल झाले ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु काय चेंडूची लेंथ आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीची सुरुवात या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज महेश दलवी टोल नाका एंडकडनं, त्याचप्रमाणे
गोरसे गौरव, प्राऊड ऑफ भिवंडी, भावेश पवार यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे मेजर महेश दलवी गोलंदाजी करतायत. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. और तो विकेटने पुन्हा एकदा तशाच प्रकारचं शॉट सिलेक्शन, चुकीची फटकेबाजी मित्र बनेन, कारण ऑफस्टिकचा चेंडू आहे. तुम्ही ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत, चेंडूवर मात्र हवं तसे लक्ष त्या केंद्र करत नाहीत. जोच फटका त्याला खेळायचा आहे त्या अनुषंगाने चेंडू येत नाही. काय म्हणाले या फलंदाजीबद्दल विनोद पाटील सर? नाही, 6 चेंडू डॉट खेळलेला आहे अक्षय थेटे. आपण पाहिलं तर जवळजवळ 1 षटक वाया गेलेले आहे आणि या षटकात आपण पाहिलं सलग 3 चेंडू डॉट येत आहेत आणि आता मात्र 3 चेंडू डॉट आल्यानंतर हा त्रिफळा उद्ध्वस्त केला आहे. पूर्णपणे दबावाखाली खेळत होते आणि इथे चुकीचा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि मेजर मुकेश महेश यांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करायला हवं. आणि असा प्रश्न निर्माण झाला आता योगेश की निर्धाव षटक या ठिकाणी पाहायला मिळते की काय. मागील 2 दिवसामध्ये आधी सुरुवातीच्या मला ठाऊक नाही, काल तर आपण निर्धाव षटक पाहिलं नाही, पण या स्पर्धेतलं आय थिंक हे जर हे 2 चेंडू डॉट आले तर पहिलं निर्धाव षटक असू शकेल योगेश. हो नक्कीच. थोडीशी मानसिकता पाहिली तर आपण बदलली होती अक्षय थेटेची, कारण पहिल्या षटकामध्ये चौकाराने त्यांनी मात्र सुरुवात केली होती. असं वाटलं होतं की चांगले इनिंग्स त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु पूर्णपणे त्या इनिंग्सवर पाणी फेडलं ते म्हणजे महेश दलवीने. आतापर्यंत 4 चेंडू हाताले, 1 धाव त्याने खर्च केली नाही, 1 विकेट्स प्राप्त केला. पहिला धक्का लागला नानकर संघाला आणि नवीन फलंदाज 1 डाऊनसाठी येतोय आता मात्र मयूर दलवी. महेश दलवी विथ मयूर दलवी. इथे मात्र जागेवर ऑन दी ऑफ फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते. पंचांना प्रश्न विचारला जातो या उज दॅट, परंतु पंचांनी ती अपील मात्र फेटाळली. शुभागमन झाला आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भिनार विनोददादा हरड. क्रिकेटचे खूप मोठे चाहते सुद्धा आहेत आणि त्यांच्या समवेत एक डान्सिंग पर्सनॅलिटी पप्पू केणे हे सुद्धा कट्टर समर्थक आहेत क्रिकेटचा आपण विचार केला तर. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्याचप्रमाणे भावेश पवार ज्यांना सुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत. आणि या स्पर्धेतील पहिला मेडन षटक हाताळणारा गोलंदाज पाहायला मिळतो या JBN स्पोर्ट भातकरी संघाचा महेश दलवी. नाही, शक्यता मी म्हणालो की आता हे निर्धाव षटक जाईल की काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि हा एक रेकॉर्ड आहे. मी म्हणे सुपर ट्रॉफीमध्ये पहिलं निर्धाव षटक मेडनवर तुम्हाला पाहायला मिळालंय. अर्धशतक झालेलं काय स्पर्धेमध्ये 3 अर्धशतकं झालेली आहेत आणि निर्धाव षटक फेकणं अजय आमच्या सोबत आहे. अजय, आणि खरं तर आपण नेहमी पाहत असतो की एखाद्या फलंदाजाने अर्धशतक झळकावलं किंवा 30पेक्षा जास्त धावा निर्धारित षटकामध्ये केल्या तरीही ती कौतुकास्पद गोष्ट असते. आणि एखाद्या गोलंदाजाने आपण जर पाहिलं तर निर्धाव षटक फेकणं किंवा 5 गडी बाद करणं किंवा 3 गडी जरी बाद केले तरीही एक आनंदाची बाब असते. तर प्लीज हो नक्कीच, कारण मेडन षटक हाताळणं मित्र म्हणे गोलंदाजासाठी असं वाटतं की अर्धशतकी इनिंग ज्यावेळी आपण बनवतोय तशाच प्रकारचा मित्र म्हणेन की हा पराक्रम एखादा गोलंदाज करत असतो. या कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला भातकरी संघासाठी महेश दलवीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ आणि फक्त 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजी ते मात्र करत असताना रईस बिल्डर नानकर संघ अक्षय थेटेने चांगली सुरुवात करून दिली होती. चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं आपल्या संघाचं, परंतु त्यानंतर काय पूर्णपणे गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक आता मात्र या ठिकाणी हाताळलेल गोलंदाज दिनेश कुरुंदविलेश टोकाकडनं अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु कार्पेटच्या सहाने मिडविकेटकडे मात्र ट्रॅव्हल होतोय. सिंगल, फक्त धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायटिंग स्कोर उभा करत असेल तर किमान 35 ते 40 धावांपर्यंत जाणं गरजेचं असेल, कारण बादशाही संघाकडे कल्पेश जाधव सारखा एक फलंदाज आहे आणि त्या संघासोबत तुम्हाला फाईट बॅक करायचं असेल तर मात्र सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला मात्र इथून उभी करावी लागेल आणि ती क्षमता आहे. कारण मयूरकडे सुद्धा क्षमता आहे, अक्षय कोहलीकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु अक्षय कोहलीने आतापर्यंत हवी तशी फलंदाजी केली नाही, कारण 3 चेंडू त्याने फेस केले आतापर्यंत आणि 1 धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र शॉर्ट एम पोल
आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील हा पहिला बिगेट चेंडू आउट ऑफ द पार्क मिड विकेट सीमेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. योगेश काय जबरदस्त पूल केला होता, जबरदस्त ताकद होती, आत्मविश्वास होता. शफल झाले होते थोडेसे आणि त्यानंतर ऑन साईडला खेळले. फलंदाज आहे त्यावेळेस मयूरने आल्या आल्याच इथे आक्रमक रूप धारण केले आणि गरज आहे खरं तर. ऑलरेडी 3 चेंडूंची पॅनल्टी लागलेली म्हणजे 3.5 ओव्हर होते आणि त्यात निर्धाव षटक म्हणजे आता 2.5 ओव्हर खेळायला मिळेल. हे दुष्काळात 13वा महिना असं आपल्याला म्हणावं लागेल. हो, यावेळेस कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरच्या वरून खेळले, लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक येऊन कव्हर करेपर्यंत या दरम्यान 2 धावा होणार का. अपील तर झालंय आणि पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचल्यात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 18 धावा. आमच्यासोबत स्कोरर आहेत श्रेयश पाटील. अपार मेहनत केली आहे या स्पर्धेमध्ये, जिथे कमी तिथे आम्ही असा हा संकल्प पाहायला आपल्याला श्रेयशच्या माध्यमातून आणि आज स्कोरिंगची भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत गरज आहे या अशा फटक्यांची नानकर संघाला आणि ते फटके आता मात्र आपल्याला मयूरच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. दिनेश पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड शॉट ऑफ द मॉर्निंग, वॉट अ शॉट, लॉंग ऑफ सीमेरच्या पलीकडे निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग योगेश या ठिकाणी करत असताना आपण पाहतायत. मयूर जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि मागचं जे षटक निर्धाव होतं त्याची कुठेतरी नुकसान भरपाई करून देण्याचा हा प्रयत्न आहे. हा चेंडू हवेत स्लोअरवर नव्हता, मिस टायमिंग झालं, झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्या ठिकाणी एक अफलातून झेल, स्पेक्टॅक्युलर कॅच. काय सांगशील योगेश या झेल बद्दल? किती वेगाने आले होते, फार लांबचा पल्ला त्यांनी या ठिकाणी पार केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आपण पाहिलं तर धनेश जाधव होते त्या ठिकाणी. योगेश हो नक्कीच, बादशाह यांनी पडका जर आपण अंतर पाहिलं तर खूप दूर आहे. एवढा मोठा अंतर त्या महेशने मात्र गाठलं. धनेश होते कारण डीप मध्ये उभे होते, जवळपास 30 यार्ड सर्कलमध्ये मात्र येऊन हा झेल त्याने टिपला. असे झेल पकडण्यासाठी तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे झेल एखाद्या सामन्यामध्ये पकडू शकता आणि ते करून दाखवलं. जबरदस्त फिल्डिंगचा प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लागतो दुसरा धक्का कारण मयूर चांगला टच मध्ये होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. नवीन फलंदाज संकेत आणि अक्षय कोहली खेळपट्टीवर अजूनही आहेत. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो षटकावरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाईल, जोपर्यंत फेक केली जाईल तत्पुरती 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या पाहू शकता आपण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रईस बिल्डर नानकर संघाची 2 गडी बाद 26 धावा आणि हा शेवटचा षटक फक्त 3 चेंडूंचा असणार आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे फलंदाजांसाठी, कारण तुम्हाला अगोदर 3 चेंडूची पॅनल्टी आहे. पहा काल सुद्धा आपण सरवली संघाला 2 चेंडूची पॅनल्टी दिली होती. म्हणजे या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाची मात्र हायगाई केली जात नाही, कारण या स्पर्धेचं आयोजनच आहे अशा प्रकारचं आणि आयोजक आहेत निवा पाटील म्हटलं तर तुम्हाला या एखाद्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे नियम नक्कीच पाहायला मिळतील. नक्कीच इथे कोणाची गाई केली जाणार नाही, कारण नियमांपेक्षा कुणीही मोठा नसतो. खेळाडू कितीही मोठा असू दे, कितीही महान असू दे, नियमांपेक्षा तर मोठा नसतो. आणि निवा पाटीलचं वैशिष्ट्य, निवा पाटील जेव्हा एखादी स्पर्धा आयोजित करतायत त्यांना ठाऊक असतं की शिस्तबद्धता काय असतं, पारदर्शकतेचं महत्त्व किती असतं आणि सातत्याने ते प्रयत्न करतायत. मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हाही त्यांचे नियम कडकच होते आणि त्या स्पर्धेमध्ये विनामूल्य प्रवेशही दिला गेला होता. आणि
आणि टायगर बघा या ठिकाणी सांगतायत जे आता निवा पाटील यांच्या सोबतीला आहेत आयोजकाच्या भूमिकेत की मलाही 4 धावांची पॅनल्टी दिली होती कोशिंबी संघाला. त्यामुळे इथे मैत्री मैदानाच्या बाहेर, पण तुम्ही जेव्हा आयोजकाच्या भूमिकेत असता तेव्हा मात्र तुम्हाला कठोर पावलं घ्यावी लागतात, कारण जर शिस्त नसेल तर काय अर्थ नसतो कुठल्याही खेळाला. आता 3 चेंडूंचं हे षटक असणार आहे, 3.5 ओव्हर, कारण आपण जर पाहिलं तर आणि 3 षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर. कमी उंचीचा हा गोलंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. काल देखील अनिकेतने लक्ष वेधून घेतलं होतं वाशेरीच्या. हा चेंडू ऑन साइडला गॅप मधून जातोय सीमारेषेच्या बाहेर, आणि अशा प्रकारे हा पहिला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलाय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत संकेतच्या बॅट मधून येत आहे 4 धावा. योगेश धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 30 धावा झालेल्या आहेत, पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, आणि या 2 चेंडूमध्ये आणखीन 1 ते 2 मोठे फटके आले तर टॉससाठी यायचं आहे. आणि यानंतर मात्र बिग फाईट तळवली स्पोर्ट्स तळवली आणि त्यांच्या समोर असेल धनेश 11 गोरसई बी. टेनिस क्रिकेट विश्वातील एक दादा संघ या ठिकाणी पोहोचलेल्या वेळेवर, तर गोरसई बी संघ या संघाचं शेड्यूल फार व्यस्त असतं आणि आज हा संघ वेळेवर पोहोचलेला आहे. हा चेंडू यावेळेस खूप उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक जज करताय झेलची शक्यता, आणि त्या ठिकाणी हा झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद होत आहेत. कमबॅक करत असताना गोलंदाज या ठिकाणी समीर. दर्जेदार चेंडूचा मारा, ही भेटली सुपर ट्रॉफी विकेट. भरपूर वेळ चेंडू हवेत गेला आणि कोणत्याही प्रकारे मात्र चूक पाहायला मिळाली नाही. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते महेश दलवी होते. अतिशय सुंदर झेल. नांदकर संघाला लागणारा हा 3रा धक्का, आणि आता मात्र या पहिल्या डाबातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, आणि शेवटच्या चेंडूचा मात्र सामना करेल अक्षय कोहली. अक्षय कोहलीने थोडंसं निराश केलं या सामन्यामध्ये, कारण त्याला पिच हिटिंग म्हणून ओळखला जातो. यापर्यंत आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण एकही मोठा फटका पाहिला नाही. शेवटचा चेंडू आहे, पाहूया. इथे मात्र जागेवरनच मात्र ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतो. या अशा रीतीने पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा समाप्त झाला आहे. नांदकर संघाने फलंदाजी करत असताना 4 गडी गमावले आणि फक्त 30 धावा जोडल्या, आणि हा सामना जिंकण्यासाठी JBN स्पोर्ट भातसई संघाला 31 धाब्यांची आवश्यकता. या धावा कशा पूर्ण होतील तत्पुरते आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. तलवली स्पोर्ट तलवली विरुद्ध धनेश 11 गोरसई बी या 2 संघामध्ये, आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज झालेले आहेत आमचे सहकारी समालोचक सिद्धिक भावे सर. धन्यवाद योगी, धन्यवाद विनोद. आइए, तलोली स्पोर्ट तलोली बनाम गोरसई बी के कैप्टन आपको तुरंत रिपोर्ट करना है. गोरसई बी के कैप्टन संदेश और आसिफ. मैं माजी सरपंच बिनार माननीय श्री विनोद अरट साहब आपसे निवेदन करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. सुपर ट्रॉफी का सुपर संडे है, सुपर पर्सनालिटी, वेलकम सर. मैं सिक्का बताना चाहता हूं. सिक्के में तो बहुत कुछ है. एक तरफ PTC, वहीं परगा टेनिस क्रिकेट जिसने ठाना डिस्ट्रिक्ट में भी नाम कमाया, और सुपर ट्रॉफी से बहुत ऊंचाइयों पे गई है, और यही सुपर ट्रॉफी. टॉस को जीता है तलोली स्पोर्ट तलोली ने. बहुत बहुत धन्यवाद विनोद जी. आसिफ ये बताइए कि सुपर ट्रॉफी वाकई में पिछले 4 दिनों से सुपर से ऊपर चल रही है. नेवा पाटिल ने ये जो इतना बड़ा फॉर्मेट लाया है, पहला मैच खेल रहे, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, और पहला ही टूर्नामेंट ऐसा है तो इस साल PTC में आगे बहुत अच्छे टूर्नामेंट खेलने मिलेंगे, इसकी हम उम्मीद करते. बिल्कुल सही कहा. नेवा पाटिल ने पहले ही फाउंडेशन इतना अच्छा रखा है, नेवा, रोशन और त्रिशूल ने. बताइए, टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग. रीजन बता सकते हैं? ऐसा कुछ रीज़न नहीं है, लेकिन फील्डिंग करेंगे और सामने वाली टीम को कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे. PTC का क्रिकेट काफी फल फूल रहा है. सामने माना कि बहुत स्ट्रांग टीम है जिसमें भावेश पवार रहे. एक कोई ऐसी रणनीति है जहां पे भावेश पवार, पवन केने को घेरने का कोई प्लान? ऐसा कुछ नहीं है, हम हमारा नेचुरल गेम खेलेंगे और कम से कम में रोकेंगे. तो उम्मीद करें कि बड़ा उलटफेर करने जा रहे हैं. इंशाल्लाह ज़रूर. ऑल द बेस्ट. संदेश, गोरसई बी का नाम तो हर जगह चल रहा है. आपके पास प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट
हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार है, लेकिन ये प्राउड ऑफ पीटीसी जो टूर्नामेंट है ये कैसा लग रहा है? पड़गा और उसके परिसर में 2 या 3 साल में पहली बार ऐसी बड़ी टूर्नामेंट रखे निवा पाटिल और त्रिशूल ठाकरे ने हमें यहाँ पे खेलने की चांस दी, इसके वजह हम उनके आभारी मानते हैं। संदेश, टॉस जीतते तो क्या करते बैटिंग ही करते हम लोग। और आपको बल्लेबाजी दी गई, 4 ओवर में कहां तक देखते हैं संदेश? 50+। किस खिलाड़ी से ज्यादा अपेक्षा है? पवन, सूरज, भावेश, राहुल, मेघनाथ। और कैप्टन अपनी तरफ से क्या देने जा रहे हैं? 100% दूंगा। तो क्या पड़गा के इस ग्राउंड पे हम वहीं देखने जा रहे हैं जिसके लिए घुड़सई भी मशहूर है? जरूर जरूर। All the best. The news from the toss box is Taloli Sport won the toss and they elected bowl first. Is back to the commentary box. Evergreen commentator Ajay Kharat is there. चला फिल्डिंग लवकर लावायचे, लवकरात लवकर. सुपर ट्रॉफी की सुपर संडे की सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ चुके हैं सदाबहार कमेंटेटर और महाराष्ट्र के वो वाहिद कमेंटेटर हैं जो तीनों भाषाओं में कमांड रखते हैं. सबसे बड़ी बात है कि पड़गा और उसके परिसर के लिए ये बहुत बड़ा नाम है. बैक टू क्रिकेट नाउ. द टारगेट इज 31. Ajay, do you think this is the enough total made by Nankar? सबसे पहले तो तारीफ के लिए बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद विनोद पाटिल और योगेश पाटिल. देखिए 4 ओवर में 31 रन हम कई बार यहाँ पर कमेंट्री कर चुके हैं, काफ़ी खेल हमने देखा है, उस हिसाब से ये बहुत अच्छा टोटल बिल्कुल भी नहीं है. लेकिन हाँ, खेल क्रिकेट का है और नानकर टीम के पास अच्छे 4 गेंदबाज है. एक तो हालांकि उनको पेनल्टी भी लगी, कहीं ना कहीं उनकी गलती थी, नियमों का उल्लंघन किया जिस वजह से पेनलाइज किया गया. लेकिन अब जो कुछ है उस पर उनको संघर्ष करना होगा. Yes, Akshay brought open the bowling attack from Kurundan. First ball tried to sweep and played very well indeed. Slightly a risky stroke, straight to short wideish fine leg, and Dinesh gets one. Dinesh off the mark with 1 and Bhasai 1 for no wicket. अच्छी फील्डिंग शुभम द्वारा, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर वो फील्डिंग कर रहे हैं. वाइड शॉट फाइन लेग की तरफ स्लाइटली उनको रखा गया है. गेंद यदि निकल जाती तो चौका बन जाता क्योंकि ढलान है उस दिशा में बाउंड्री की तरफ. आउटफील्ड तेज है यहाँ पर. Akshay, 32 is the target, but the focus man Akshay turn from Kurundan. Welcome all of you from Superman Roshan Patil, Neva Patil and Trishul Tiger. You are watching the biggest event in PTC, Super Trophy. Up to the wicket now. Ball this time down the ground, beautifully played. One bounce, cross the boundary for 4. शानदार स्ट्रोक. कल्पेश यादव से यही उम्मीद होती है कि वो पहली गेंद से आक्रमण करे और उनको भी पता है कि पावर प्ले में अच्छे खासे रन्स यदि बनाए जाते हैं तो मैच एक तरफा हो सकता है. गेंद वैसे देखें हम तो ये लगभग थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, लेकिन बढ़िया बैट का स्विंग और डाउन द ग्राउंड खेला है. सुरक्षित इलाका किसी भी बैट्समैन के लिए स्ट्रोक खेलने के लिए, और पहली गेंद पर चौके से खाता खोलते हुए कल्पेश. So Kalpesh looking very confident now. 5 without loss, chasing 32 in 4 overs. Not enough total made by Nankar. But remember, there is Akshay Tete in their side. But Akshay Kohli open the bowling attack because Akshay Tete have lot of ability moving both ways to the wicket. अक्षय तेटे जरूर बेहतरीन खिलाड़ी है, बेहतरीन ऑलराउंडर है, लेकिन अक्षय कोहली भी हालांकि उनके एक प्रमुख बॉलर माने जाते हैं ग्रामीण क्रिकेट में. जब भी मैंने इनको देखा है खेलते हुए, बड़ी अच्छी शुरुआत कई बार दिलाई है, तो प्रयास रहेगा कि विकेट चटकाए इस पहले ओवर में. Akshay Kohli. But this time punch very hard over the infield. We wait for umpire signal. First bounce cross the cover boundary for 4. ये लगा सुपर ट्रॉफी चौकार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार.
अपने इंटेंशंस, अपने इरादे पूरी तरह से क्लियर करते हुए, स्पष्ट करते हुए बैट्समैन कल्पेश यादव रूम बनाया, थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद थी, लेकिन बाउंस को कितना अच्छी तरह से उन्होंने काउंटर किया है इनफील्ड के ऊपर से। पावर प्ले का पूरा लाभ उठाते हुए कल्पेश यादव बहुत ही खतरनाक नजर आ रहे हैं। Yes, I think this is the positive reply from Basai. This time, oh, what a shot in style of George Bailey for 6. फुल टॉस थी और 3 बड़े स्ट्रोक्स 3 गेंदों पर लगातार कल्पेश यादव द्वारा, तीनों भी अलग अलग स्ट्रोक्स हमने देखे हैं। पहले डाउन द ग्राउंड खेला उन्होंने सामने साइड स्क्रीन की तरफ, उसके बाद कवर्स के ऊपर से जबरदस्त पंच, और अब ये बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में स्वीप किया और 6 रन प्राप्त किए। Colin tremendous under pressure. Now ball him. Beauty. And batsman try to play unorthodox cricket. Finally gets bowled. सुपर संडे एंड कौन बनेगा विजेता, हु विल बी द विनर ऑफ सुपर ट्रॉफी। हमारे साथ कप्पू भी हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। गुरसई भी और धनेश जहां भी रहती कप्पू वहां। दिस टाइम अपील फॉर कॉट बिहाइंड, यस इज गॉन। व्हाट इज स्ट्रोक। 15 रन आए और 2 विकेटें गिरी। मैच यहाँ से भी रोचक स्थिति में पहुंच सकता है, हालांकि नानकर के लिए अभी भी काफ़ी मुश्किल काम है, लेकिन यदि कोई गेंदबाज महेश दड़वी की तरह ओवर करे तो ज़रूर मैच काफ़ी रोमांचक हो सकता है। इस टूर्नामेंट का पहला मेडन ओवर हमने देखा महेश दड़वी द्वारा, विकेट भी चटकाया था उन्होंने, विकेट मेडन ओवर था उनका, और उसी तरह की बॉलिंग की अब ज़रूरत है। ज़रूर वापसी की अक्षय कोहली ने 15 रन खर्च करने के बाद 2 गेंदों पर 2 विकेट चटकाए। अंतिम गेंद बिल्कुल सीधी सीधी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी और बैट्समैन रूम बनाकर खेलना चाहते थे। एक जोरदार ड्राइव लगाने का प्रयास किया था, लेकिन बल्ले का किनारा लगा और उसकी आवाज़ हमारे कमेंट्री बॉक्स तक पहुंची थी। अच्छा निर्णय अंपायर का। आपने सही कहा, यही कारण है कि अक्षय ठेटे को गेंदबाजी दी गई है। देखिए, जहाँ पे आपने कहा कि मेडन ओवर किया था वहाँ पे महेश ने, तो इसमें कोई दो राय नहीं कि पिछले 4 सालों से हम देख रहे हैं कि अक्षय ठेटे हर साल कुछ नया करते हुए, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर। और टीडीपीएल का ओवर तो कोई भी नहीं भूलेगा जो पीटीसी और रईस बिल्डर के बीच खेला गया था। अक्षय ठेटे बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है, उनके बॉलिंग में काफ़ी विविधता है, अच्छी रफ्तार से बॉलिंग करते हैं, लेकिन जो वेरिएशंस वो दिखाते हैं वो लाजवाब। यॉर्कर्स सटीक डालने की क्षमता है। 18 गेंदों में यहाँ से केवल 16 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए जेबीएन भातसई टीम को। शाहपुर विभाग की एक बहुत बड़ी टीम है भातसई, तो दूसरी तरफ आमने लोनार्ड परिसर की बड़ी टीम हम देख रहे हैं रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स नांदकर। नए बैट्समैन आए हैं महेश दड़वी। स्वीप लगाने का प्रयास, प्रश्न पूछा जा रहा है लेकिन अंपायर की सहमति नहीं, नॉट आउट। बहुत रिप्ले में हम देखना चाहेंगे, काफी जोरदार अपील हुई थी और काफी नजदीकी मामला आ रहा था, लेकिन कहा जाता है अंपायर इज द बेस्ट जज। कई बार क्या होता है कि जो बॉलर होता है जब राउंड द स्टंप्स बॉलिंग करता है
तो गेंद डालने के बाद अंपायर और स्टंप्स के बीच में भी आ जाता है। ऐसे में अंपायर के लिए उस गेंद को देखना मुश्किल होता है और कई बार इस तरह के जो फैसले होते हैं वो बैट्समैन के पक्ष में चले जाते हैं। तो ये छोटी छोटी चीज़ें होती है जिनका ध्यान एक बॉलर को रखना होता है। हालांकि गलत स्ट्रोक का चयन किया गया था वहाँ पर बैट्समैन दिनेश द्वारा। एक पर बैटिंग करते हुए दिनेश, इस बार स्लॉग स्वीप, बहुत ही बेहतरीन टाइमिंग, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। घुटना टेक और सिक्सर देख, टाइमिंग अफलातून, बैठक शॉट और गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर लग चुकी थी 6 रनों की। आदर्श गेंद भी मिली मेरे ख्याल से उनको स्लॉग स्वीप खेलने के लिए। इससे पहले भी स्वीप लगाने का प्रयास किया था लेकिन वो गेंद कुछ ज़्यादा फुल थी, इट वाज टू फुल टू स्वीप, लेकिन इस बार स्लॉट में थी और बहुत ही बढ़िया स्ट्रोक दिनेश द्वारा। दिनेश बसवंत काफ़ी अनुभवी खिलाड़ी है। ओ यॉर्कर, लेकिन दिशा सही नहीं है, लेग स्टंप के थोड़ी बाहर, वाइड। ये प्रयास अच्छा था अक्षय थेटे का, लेकिन अक्षय भी अब क्या करे, रन्स बहुत कम है बचाने के लिए, और जब आप रन्स आपके पास ज़्यादा होते नहीं है तो बहुत ज़्यादा प्रयोग भी आप करते हो बॉलिंग में, थोड़ा फ्रस्ट्रेशन भी रहता है। इस बार लेग कटर, बाहरी हिस्सा लगा बल्ले का, लेकिन गैप में निकल कर जा रही है, आउटफील्ड बहुत तेज, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। हवा में जरूर थी और गली के लिए मौका था, लेकिन गली के बगल से गेंद निकल गई। हालांकि टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल से गेंद बाहर जा रही थी, यही कारण था कि स्क्वायर कट को सही तरीके से अंजाम नहीं दे पाए। मात्र 5 रन दूर है जीत से जेबीएन भातसई टीम। लॉफ्ट करना चाहते थे, गेंद थोड़ी नीची रही, थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, छकाया बैट्समैन को। केवल औपचारिकताएं नजर आ रही है आज के इस पहले मैच में। आज है सुपर संडे, सुपर ट्रॉफी का अंतिम दिन। ओहो हो, अद्भुत शॉट है ये, और इसके साथ ही मैच फिनिश। लाजवाब बल्लेबाजी दिनेश बसवंत द्वारा मैच को बहुत आसानी के साथ जीत लिया है। 8 विकेटों से भव्य जीत दर्ज की है आज के इस पहले मैच में जेबीएन भातसई टीम ने। बहुत ही शानदार ये रिवर्स स्ट्रोक बल्ले के बीचों बीच लेकर खेला था, बैकवर्ड ऑफ द पॉइंट, बाउंड्री के बाहर दिनेश बसवंत ने तो स्टाइल में मैच फिनिश किया है और 2 ओवर के भीतर ही टारगेट अचीव कर लिया है। एक तरफा रहा आज का ये पहला मैच, उम्मीद से कहीं ना कहीं परे खेल हुआ। नानकर टीम वक्त पर भी नहीं पहुंची थी तो वो भी एक फैक्टर रहा, ऑर्गेनाइज नजर नहीं आई नानकर टीम। हार्ड लक नानकर टीम एंड मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस जेबीएन भातसई। इस मैच के मैन ऑफ द मैच है मिस्टर महेश दलवी, जिन्होंने इस सुपर ट्रॉफी का पहला सुपर विकेट मेडन ओवर किया है। लाजवाब गेंदबाजी, महाराष्ट्र पुलिस दल में भी कार्यरत है महेश दलवी। कानून के हाथ लंबे तो होते ही है, लेकिन क्रिकेट में भी इनके हाथ लंबे हैं, इनकी गेंदबाजी लाजवाब है और पूरी तरह से बांध कर रखा उन्होंने नानकर के बल्लेबाजों को। और देखना है कि आगे के जो मैचेस है उसमें इनकी नाकाबंदी कैसी रहती है। हालांकि पुलिस और टीमों के बीच में हमने काफी मैचेस किए हैं और अक्सर जीत तो उन टीमों की हुई है जो रेगुलर रहे, लेकिन ये रेगुलर क्रिकेटर भी हैं और पुलिस में भी है। आइए महेश दलवी मैन ऑफ द मैच। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे वॉइस ऑफ पीटीसी योगी पहले ओवर में और वॉइस ऑफ कोपर विनोद पाटिल। पिछले 3-4 साल से यहाँ आ रहे हैं और नेवा पाटिल के हर टूर्नामेंट में रहते हैं और परगा परिसर में अच्छा। देखिए योगी एक ऐसे खिलाड़ी हैं जो हमें, योगी एक ऐसे कमेंटेटर हैं जो हमेशा सुपर हिट हैं। थँक्यू सो मच सिद्दीकजी भावे। आपण सामनावीराचा पुरस्कार व्यासपीठावर देतोय। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विनोदजी हरड यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे। मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत माननीय श्री भगवान भोईर साहेब कासणे। त्यानंतर आणखी एक पारितोषिक आहे पेस्ट्री द बेक्स हेवन प्रोप्रायटर नीतू भोईर यांच्या माध्यमातून मी विशेष साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ही पेस्ट्री द्यायची आहे। अतिशय सुरेख गोलंदाजी, 1 षटक ते देखील मेडन आणि 1 गडी देखील बाद केला। पडगा पोलीस स्टेशन मध्ये मेजर आहेत
आता वाटतं बदली झालेली आहे, काही हरकत नाही. वेल प्लेड, वेल बोल्ड महेशजी. एक प्रश्न निश्चित तुम्हाला विचारावा असं वाटतो, म्हणजे तुम्ही जेव्हा आले होते असं वाटलं होतं का मेडन षटक तुम्ही टाकाल आणि गडी बाद कराल, ज्या पद्धतीनं समोरचा संघ नांदकर संघ तुमच्या समोर होता? नाही, मेडन षटकची तर अपेक्षा नव्हती, परंतु मी माझे चांगले बॉल टाकले आणि मेडन ओव्हर पडून केली. सुपर ट्रॉफीचा पहिला सामना खेळल्यानंतर कसं वाटतंय? अतिशय सुंदर ग्राउंड आणि खूप चांगलं वाटलं. माझा पण सराव नाही आहे, परंतु सुट्टीच्या दिवशी मी आनंद घेतो. निश्चितच खूप चांगलं कार्य तुमचं या आपल्या देशासाठी तुमचं आहे आणि ते तुम्ही तसंच सुरळीत ठेवाल आणि दीर्घायुष्य तुम्हाला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू आजच्या पहिल्या सामन्यातील महेश दळवी फ्रॉम भातसई. आपण जाऊया पुढील सामन्याकडे. दुसरा सामना तुमच्या समोर येतोय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जे संघ खेळणार आहेत त्यामध्ये एक संघ असा आहे ज्या संघाने या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. निवा पाटील यांच्या विशेषतः 5 स्पर्धांमध्ये 4 स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. एका स्पर्धेमध्ये ते रनरअप राहिलेले आहेत. संघ आहे तळवली स्पोर्ट्स तळवली आणि त्यांच्या विरोधात संघ आहे धनेश 11 गोरसई बी. वन ऑफ द टफेस्ट opposition in tennis ball cricket as far as rural ball tennis cricket is concerned. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत योगेश पाटील आणि त्यांना साथ देतील विनोद पाटील. धन्यवाद अजय गरत, धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर आजच्या दिवसातील पहिलाच सामना कुठेतरी आपल्याला एकतर्फा पाहायला मिळाला, कारण तिन्ही विभागामध्ये आपल्याला भातसाई संघाच्या माध्यमातून वर्चस्व पाहायला मिळालं. त्यांची गोलंदाजी, त्यांची फलंदाजी आणि त्यांचं क्षेत्ररक्षण, आणि त्याचमुळे मात्र रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स नांदकर संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं पहिल्याच मॅचमध्ये. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण इथे अनुभवतो या तलवली स्पोर्ट तलवली विरुद्ध धनेश 11 गोरसई बी. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि आताच माहिती तुमच्यापर्यंत अजय गरतने पोहोचवली की या निवा पाटील